नमस्कार मित्रांनो, आजची सुंदर बोधकथा संकटाचा सामना कसा करावा. भारत देशात एक राजा होऊन गेला. तो अत्यंत एटीत राहायचा. एकदा त्या राजाला युद्धाचे आव्हान आले. राजा आपले सैन्य घेऊन सीमेवर निघाला, परंतु त्या युद्धात त्याची हार झाली. त्याला बंदी करण्यात आले व त्याला तेथे जेलमध्ये ठेवण्यात आले होते. तेथे एका दुसऱ्या देशातील प्रधान सुद्धा होता. समोरच एक विहीर होती. त्या विहिरीजवळ 2 कुत्रे होते. एका पातेल्यात भाकरी ठेवलेल्या होत्या. ती भाकरी खाण्यासाठी त्या दोघांचे भांडण लागले होते. दुरून हे दृश्य राजा पाहत होता. एका कुत्र्याने दुसऱ्या कुत्र्याला बाजूला ढकलून आपले तोंड त्या पातेल्यात घातले, परंतु त्याचे तोंड त्यात अडकले. हे पाहून राजा मोठ्याने हसायला लागला. राजाला हसू काही आवरतच नव्हते. तेथे उभा असलेल्या प्रधानाने राजाला विचारले, "तुम्ही इतक्या अडचणीत असून सुद्धा हसता कसे? दुसरा कोणी असता तर शरमेने मान खाली घालून बसला असता." तेव्हा राजा म्हणाला, "तोंड लपवून कोणती समस्या सुटते काय? वेळ फिरली की काय काय करावे लागते हे आता कुत्र्यापासून पाहायला मिळाले. याचे मला हसू आले आणि शिकायलाही मिळाले. खरा माणूस दुःखही हसून पचवतो. संकटासमयी आशावादी राहून संकटाशी मुकाबला करणारे लोक धैर्यशील मानले जातात." तात्पर्य एवढेच, संकटांचा सामना करणे हे पुरुषार्थाचे लक्षण आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आजची सुंदर बोधकथा संकटाचा सामना कसा करावा. भारत देशात एक राजा होऊन गेला. तो अत्यंत एटीत राहायचा. एकदा त्या राजाला युद्धाचे आव्हान आले. राजा आपले सैन्य घेऊन सीमेवर निघाला, परंतु त्या युद्धात त्याची हार झाली. त्याला बंदी करण्यात आले व त्याला तेथे जेलमध्ये ठेवण्यात आले होते. तेथे एका दुसऱ्या देशातील प्रधान सुद्धा होता. समोरच एक विहीर होती. त्या विहिरीजवळ 2 कुत्रे होते. एका पातेल्यात भाकरी ठेवलेल्या होत्या. ती भाकरी खाण्यासाठी त्या दोघांचे भांडण लागले होते. दुरून हे दृश्य राजा पाहत होता. एका कुत्र्याने दुसऱ्या कुत्र्याला बाजूला ढकलून आपले तोंड त्या पातेल्यात घातले, परंतु त्याचे तोंड त्यात अडकले. हे पाहून राजा मोठ्याने हसायला लागला. राजाला हसू काही आवरतच नव्हते. तेथे उभा असलेल्या प्रधानाने राजाला विचारले, "तुम्ही इतक्या अडचणीत असून सुद्धा हसता कसे? दुसरा कोणी असता तर शरमेने मान खाली घालून बसला असता." तेव्हा राजा म्हणाला, "तोंड लपवून कोणती समस्या सुटते काय? वेळ फिरली की काय काय करावे लागते हे आता कुत्र्यापासून पाहायला मिळाले. याचे मला हसू आले आणि शिकायलाही मिळाले. खरा माणूस दुःखही हसून पचवतो. संकटासमयी आशावादी राहून संकटाशी मुकाबला करणारे लोक धैर्यशील मानले जातात." तात्पर्य एवढेच, संकटांचा सामना करणे हे पुरुषार्थाचे लक्षण आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आजची सुंदर बोधकथा संकटाचा सामना कसा करावा. भारत देशात एक राजा होऊन गेला. तो अत्यंत एटीत राहायचा.
एकदा त्या राजाला युद्धाचे आव्हान आले. राजा आपले सैन्य घेऊन सीमेवर निघाला, परंतु त्या युद्धात त्याची हार झाली. त्याला बंदी करण्यात आले व त्याला तेथे जेलमध्ये ठेवण्यात आले होते. तेथे एका दुसऱ्या देशातील प्रधान सुद्धा होता. समोरच एक विहीर होती. त्या विहिरीजवळ 2 कुत्रे होते. एका पातेल्यात भाकरी ठेवलेल्या होत्या. ती भाकरी खाण्यासाठी त्या दोघांचे भांडण लागले होते. दुरून हे दृश्य राजा पाहत होता. एका कुत्र्याने दुसऱ्या कुत्र्याला बाजूला ढकलून आपले तोंड त्या पातेल्यात घातले, परंतु त्याचे तोंड त्यात अडकले. हे पाहून राजा मोठ्याने हसायला लागला. राजाला हसू काही आवरतच नव्हते. तेथे उभा असलेल्या प्रधानाने राजाला विचारले, "तुम्ही इतक्या अडचणीत असून सुद्धा हसता कसे? दुसरा कोणी असता तर शरमेने मान खाली घालून बसला असता." तेव्हा राजा म्हणाला, "तोंड लपवून कोणती समस्या सुटते काय? वेळ फिरली की काय करावे लागते हे आता कुत्र्यापासून पाहायला मिळाले. याचे मला हसू आले आणि शिकायलाही मिळाले. खरा माणूस दुःखही हसून पचवतो. संकटासमयी आशावादी राहून संकटाशी मुकाबला करणारे लोक धैर्यशील मानले जातात." तात्पर्य एवढेच, संकटांचा सामना करणे हेच पुरुषार्थाचे लक्षण आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.